नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग 4.1 नंतरच्या व्हिडिओला आज आपण सुरुवात करूया. आज आपण जीएसटी इन ट्रेडिंग चेन याचा आपण अभ्यास करणार आहोत. व्यवसाय साखळीतील जीएसटी ट्रेडिंग चेन व्यवसाय साखळीमध्ये जीएसटी कशा पद्धतीनं आकारली जाते ते बघणार आहोत. तुम्हाला समोर एक चेन दिसत आहे. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कन्झ्युमर. यामध्ये उत्पादक म्हणजे मॅन्युफॅक्चरर, होलसेलर डिस्ट्रीब्युटर म्हणजे घाऊक व्यापारी, होलसेलर वितरक म्हणजे डिस्ट्रीब्युटर, रिटेलर किरकोळ व्यापारी, कन्झ्युमर ग्राहक. या पद्धतीनं 4 साखळ्या आहेत. यामध्ये आर्थिक व्यवहार जीएसटीचा साखळी रूपात आपल्याला पाहायला भेटेल. इथं तुम्हाला एक एक्झाम्पलद्वारे आपल्याला समजून घ्यायचं आहे ती साखळी कशा पद्धतीनं चालते त्या संदर्भातील एक उदाहरण तुम्हाला समोर दिसत आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, सपोज मॅन्युफॅक्चरर ऑफ ए वॉच हॅज सोल्ड ऑन वॉच फॉर ₹200 इन्क्लुडिंग प्रॉफिट टू द होलसेलर. ज्यानं घड्याळ तयार केलेला आहे त्यानं त्याचा फायदा नफा घेऊन ₹200 ते घड्याळ मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर कडे दिलेलं आहे, म्हणजे उत्पादकाकडून व्यापाऱ्याकडे किंवा वितरकाकडे दिलेला आहे. होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर ₹300 टू ए रिटेलर. तो घाऊक व्यापारी, तो वितरकानं ₹300 ते घड्याळ किरकोळ व्यापाऱ्याला विकलेला आहे. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर ₹400. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्यानं ते घड्याळ ₹400 ग्राहकाला विकलेलं आहे. रेट ऑफ जीएसटी चार्जड ॲट एव्हरी स्टेज इज ₹12. प्रत्येक स्टेजला म्हणजे ज्यानं तयार केलं मॅन्युफॅक्चरर पासून होलसेलर पर्यंत 12%, होलसेलर पासून रिटेलर कडे 12%, रिटेलर पासून कस्टमर पर्यंत 12%, अशा पद्धतीनं 12%ची ही साखळी आहे. देन हाऊ इच ट्रेडर पे जीएसटी अँड टेक्स हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट at every stage of transactions is shown in the following flow chart. Observe and study it. कशा पद्धतीनं एकमेकांना त्यांनी जीएसटी आकारला आहे तो आपल्याला या ठिकाणी समोर तक्त्यात दिसत आहे. CGST, SGST ₹24 एकूण जीएसटी ₹48 आकारण्यात आलेला आहे. मग जो मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे जो उत्पादक आहे त्यानं ₹200 घेतले होलसेलर कडून आणि त्याला घड्याळ दिलं. होलसेलर वाल्यानं ₹300 रिटेलर कडून घेतले आणि घड्याळ दिले. रिटेलर वाल्याने कस्टमरला घड्याळ दिले, ₹400 घेतले. अशा पद्धतीनं प्रत्येकाने नफा सहित तो व्यवहार केलेला आहे घड्याळाचा. या ठिकाणी प्रत्येक व्यवहारात 12% जीएसटी आकारलेला आहे. मग ₹200च्या 12%, ₹200 इथं 300च्या 12% आणि 400च्या 12% असा व्यवहार 3 ठिकाणी घडणार आहे. होलसेलरनं जेव्हा ₹200च्या 12% होलसेलर कडून मॅन्युफॅक्चरर घेणार आहे तेव्हा तो ₹24 आकारणार आहे. 200च्या 12%, 12 दुनी ₹24. या ठिकाणी जेव्हा ₹200 तो आकारतोय त्यामध्ये ₹24 जीएसटीचे ऍड करून तो घेतोय, म्हणजे ₹200 मध्ये ₹24 घेतलेले आहेत. इथं होलसेलरनं रिटेलरला जेव्हा विकतोय तेव्हा त्याच्याकडून ₹300 घेतोय, तेव्हा त्या ₹300 मध्ये त्या 300चा 12%, 12×36 त्यानं जीएसटी याच्याकडून घेतलेला आहे. म्हणजे कस्टमर जेव्हा रिटेलरला पैसे ₹400 देतोय तेव्हा कस्टमर कडून रिटेलरनं ₹400च्या 12%, 12×48 जीएसटी घेतलेला आहे. म्हणजे या पद्धतीनं चेन साखळीतून प्रत्येकाकडून जीएसटी वसूल करण्यात आलेला आहे. मग
या ठिकाणी 24 रुपये जे मिळालेले आहेत ज्या उत्पादकाला, तो काय करतोय, तो 24 रुपये शासनाला भरतोय, केंद्राला भरतोय. त्या 24 रुपये मध्ये निम्मे केंद्राला निम्मे राज्याला, म्हणजे 12% जे 24 रुपये आहेत त्या 24 रुपयातले 12 रुपये म्हणजे एकूण 24 रुपये तो काय करतोय, टॅक्स इनवॉइस मध्ये अमाऊंट ऍड करतोय. म्हणजे 200 रुपये विकताना 24 रुपये टॅक्स घेतला, 224 रुपये ही इनवॉइस मॅन्युफॅक्चरर होलसेलरला देणार आहे. तेव्हा होलसेलर जेव्हा रिटेलरला देतोय तेव्हा ती टॅक्स इनवॉइस असणार आहे 300 रुपये मध्ये 12% ऍड करून 12×36 रुपये, निम्मे 18 केंद्राचे, निम्मे 18 राज्याचे, 18×36 336 रुपये टॅक्स इनवॉइस असणार आहे. जेव्हा रिटेलर कस्टमरला पावती देतोय, टॅक्स इनवॉइस देतोय, तेव्हा तो 400 रुपयाच्या 12% 48 रुपये म्हणजे निम्मे निम्मे केंद्राचे 24 आणि राज्याचे 24 असे 48 रुपये आकारतोय. म्हणजे 3 टॅक्स इनवॉइस आपल्याला दिसत आहेत, मॅन्युफॅक्चर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर आणि रिटेलर टू कस्टमर. 3 टॅक्स इनवॉइस झाल्या. या ठिकाणी बिझनेसमॅन आहेत हे 3 आणि हा एकटाच कस्टमर आहे. मग ह्या 3 बिझनेसमॅन मध्येच ह्या 2 पावत्या जात आहेत. म्हणजे हा व्यवहार बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन होतोय, B2B या ठिकाणी लिहिले. इथं सुद्धा होलसेलर रिटेलर बिझनेसमॅन आहेत, B2B व्यवहार झाला. आणि या ठिकाणी जीएसटी टॅक्स इनवॉइस हा रिटेलर कस्टमर म्हणजे बिझनेसमॅन कडून कस्टमर कडे झाला, म्हणजे B2C हा टॅक्स इनवॉइस झाला. B2B B2B B2C अशा पद्धतीने व्यवहार झाला. मग या ठिकाणी जे आपल्याला सांगितलेले आहेत, मग हा होलसेलरनं दिलेला टॅक्स, रिटेलरनं भरलेला टॅक्स आणि मॅन्युफॅक्चररनं भरलेला टॅक्स, ते शासनाला, केंद्राला आणि राज्याला एकूण 48 रुपये भरणा व्हायला पाहिजे. तो कसा भरणार, ह्यानं घेतलेले 24 रुपये हा जसाच्या तसा केंद्राला देणार 12-12-24 रुपये पद्धतीनं. मग यानं घेतलेले आहेत, ह्यानं अगोदर 24 रुपये याला 24 रुपये अगोदर दिलेले आहेत. मग हे 24 रुपये वजा करायचे, परंतु यानं याच्याकडून 36 रुपये घेतलेले आहेत. मग 36 रुपये टॅक्स घेतलेला, 24 रुपये टॅक्स दिलेला, घेतलेला टॅक्स, दिलेला टॅक्स यांची वजाबाकी करायची, तो 12 रुपये येतोय. म्हणजे हा जो 12 रुपयेचा फरक आहे हा तो केंद्राला देणार आणि राज्याला देणार. त्या 12 रुपये पैकी निम्मे निम्मे म्हणजे 6 रुपये तो केंद्राला आणि राज्याला देणार. मग घेतलाय 18-36 रुपये, परंतु इथं भरल्यामुळं हा जो फरक तफावत आहे तोच फक्त हा केंद्र आणि राज्याला देणार आहे. इथं रिटेलर काय करणार आहे, कस्टमर कडून घेतलेले आहेत 48 रुपये आणि होलसेलरला दिलेले आहेत 36 रुपये. 48 आणि 36 यांची वजाबाकी 12 रुपये, ही 12 रुपये तो केंद्र आणि राज्याला निम्मा निम्मा म्हणजे 6 रुपये देणार आहे. म्हणजे एकूण 48 रुपयेचा जो व्यवहार झाला तो या ठिकाणी कंप्लीट झाला. याच्याकडून गेलेले 24 आणि या दोघांकडून गेलेले 24 म्हणजे 12-12 आणि हा 24, एकूण 48 रुपये या ठिकाणी कोणाला मिळालेले आहेत, केंद्र आणि राज्याला मिळाले आहेत. म्हणजे याच्याकडून मिळालेले 12, याच्याकडून मिळालेले 6, याच्याकडून मिळालेले 6, तसेच इकडून मिळालेले 12, याच्याकडून मिळालेले 6, याच्याकडून मिळालेले 6, म्हणजे एकूण 24 जीएसटी दोघांना कंप्लीट झाला आणि टोटल जीएसटी 48 रुपये शासनाकडे जमा झाला. इथं 48 रुपये जो ग्राहकाकडून चार्जेस घेतलेले आहेत तोच केंद्राकडे जमा झाला या चेन साखळी माध्यमातून आणि प्रत्येकाला त्याच्या टॅक्स इनवॉइस पावत्याही मिळालेल्या आहेत. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला टॅक्स इनवॉइस जेव्हा आपण जमा करतोय तिघांकडं, तेव्हा ती जी साखळी आहे ट्रेडिंग चेन जीएसटीची ती या पद्धतीनं पूर्ण होणार आहे. या ठिकाणी B2B, B2B आणि B2C हा व्यवहार जो घडतोय याचं कारण आहे बिझनेस मॅन्युफॅक्चरर, होलसेलर आणि रिटेलर हे बिझनेसमॅन आहेत. कारण या तिघांकडं GS3 हा नंबर आहे, परंतु कस्टमरकडं तो GS3 नंबर नाही. म्हणून ज्यांच्याकडं GS3 नंबर आहे त्यांना आपण बिझनेसमन असं नाव दिलेलं आहे आणि नाही तो कस्टमर आहे. म्हणजे हा व्यवहार या पद्धतीने लक्षात येईल. B2B
B2B आणि B2C या पद्धतीनं. आता या तिघांनी दिलेला जो जीएसटी आहे तो या पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल. जो मॅन्युफॅक्चररनं भरलेले 24 रुपये जे आहेत त्यापैकी 12 रुपये केंद्राला, 12 रुपये राज्याला, एकूण 24 रुपये भरला. होलसेलरनं जे डिफरन्स या ठिकाणी 12 रुपये येतोय त्यापैकी 6 केंद्राला, 6 राज्याला, एकूण 12 भरला. रिटेलरने जो या ठिकाणी डिफरन्स 12 रुपये आहे तो 6 केंद्र राज्य एकूण 12 भरला. म्हणजे एकूण 12, 24, 12, 12, 48 रुपये हा रोटेशन जीएसटीचा फिरला. हा डायरेक्ट जीएसटी शासनानं ग्राहकाकडून घेतलेला नाही, तर तो जीएसटी अप्रत्यक्षपणे म्हणजे इनडायरेक्टली जीएसटी घेतलेला आहे ग्राहकाकडून. मग इथं मॅन्युफॅक्चर, होलसेलर आणि रिटेलर यांना जो जीएसटी पेड करावा लागला तो त्यांना रिटर्न मिळालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी जो तफावत झालेली आहे तो त्यांनी तिथं भरलेला आहे. त्यांच्या स्वतःचा जीएसटी त्यांनी नाही भरला, तर इथं पुढच्या व्यक्तीकडून घेतलेला टॅक्स आहे तोच भरलेला आहे. इथं पुढच्याकडून घेतलेला आणि पुढच्यानं घेतलेला याच्यातला फरक, पुढच्याकडून घेतलेला आणि पुढच्यानं घेतलेला याच्यातला फरक, यामधला डिफरन्स त्यांनी भरलेला आहे. म्हणजे इथं जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी कर नाही भरला, तर कर भरला ग्राहकानं आणि तोही अप्रत्यक्षपणे भरला. या तिघांनी तो टॅक्स भरलेला नाही, हे आपल्याला या ठिकाणाहून लक्षात येते. इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट, जीएसटी पेएबल याच्या संदर्भात माहिती बघूया या ठिकाणी. याच्या अगोदर जे आपण उदाहरण बघितलं त्यामध्ये मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर, कस्टमर या साखळीमध्ये जो मॅन्युफॅक्चरर उत्पादकानं 24 रुपये जीएसटी भरलेला, होलसेलरनं फरक 12 रुपये जीएसटी भरला होता, रिटेलरनं फरक 12 रुपये भरलेला आणि सगळ्यांकडून 48 रुपये अप्रत्यक्षपणे ग्राहकानं भरलेला होता. यामध्ये जो फरकाची रक्कम आहे ही फरकाची रक्कम जीएसटी मध्ये भरली जाते. प्रत्येक बिझनेसमॅन तो भरतो आणि अप्रत्यक्षपणे ग्राहकाकडून ती घेतली जाते रक्कम. तर हा जो फरकाचा भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. व्हेन ट्रेडर पेज जीएसटी ॲट द टाइम ऑफ परचेस, जेव्हा जो व्यापारी आहे, उत्पादक आहे किंवा होलसेलर, रिटेलर आहे, तो ट्रेडर पेज जीएसटी, जीएसटीचा भरणा करतो ॲट द टाइम ऑफ परचेस, खरेदीच्या वेळी भरतो. इट इज कॉल्ड इनपुट टॅक्स. खरेदी करताना म्हणजे वस्तू घेताना त्याने टॅक्स भरलेला असतोय. म्हणजे ह्या होलसेलरनं याच्याकडून वस्तू घेतली तेव्हा त्यानं 24 रुपये टॅक्स भरला होता. त्यानंतर होलसेलरनं रिटेलरला विकताना 36 रुपये टॅक्स घेतला होता. 36 रुपये टॅक्स इथून त्याला मिळालेला आहे आणि होलसेलरनं 24 रुपये टॅक्स याला दिलेला आहे. मग या ठिकाणी होलसेलर जेव्हा मॅन्युफॅक्चरर कडून वस्तू खरेदी, परचेस करतो, वस्तू खरेदी करतो, तेव्हा जो त्यानं टॅक्स भरला होलसेलरनं तेव्हा तो 24 रुपये भरला. त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणायचं आहे. 24 रुपये हा इनपुट टॅक्स असणार आहे. व्हेन ट्रेडर कलेक्ट्स जीएसटी ॲट द टाइम ऑफ सेल, विक्री करताना ट्रेडरनं, ह्या व्यक्तीनं म्हणजेच होलसेलरनं, व्यापाऱ्यानं काय केलं, विक्री करताना विक्री करताना जीएसटी घेतला. यानं विक्री केली तेव्हा 36 रुपये जीएसटी घेतला. रिटेलर वाल्याकडून घेतलेला जीएसटी आहे का, तेव्हा वस्तू त्यानं सेल केली होती. वस्तू सेल केली तेव्हा जो टॅक्स मिळाला, वस्तू विकल्यानंतर जो टॅक्स मिळाला त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचा. 36 रुपये हा आउटपुट टॅक्स आहे आणि 24 रुपये हा इनपुट टॅक्स आहे. 24 रुपये इनपुट टॅक्स आहे आणि 36 रुपये आउटपुट टॅक्स आहे, हे यावरून लक्षात येते. यानंतर ॲट द टाइम ऑफ पेइंग जीएसटी, जेव्हा होलसेलर वाल्याला जीएसटी गव्हर्नमेंटला पे करायचा आहे तेव्हा टू द गव्हर्नमेंट ए ट्रेडर डिडक्ट द इनपुट टॅक्स फ्रॉम द आउटपुट टॅक्स, तेव्हा तो ट्रेडर काय करतोय,
आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स यांचे डिडक्शन करतोय, कपात करतोय, वजाबाकी करतोय अँड पेज द रिमेनिंग टॅक्स, उरलेला टॅक्स भरतोय. म्हणजे त्यानं इनपुट टॅक्स 24 रुपये, आउटपुट टॅक्स 36 रुपये यांचं डिडक्शन करतोय, रिमेनिंग टॅक्स 12 रुपये आहे तो जीएसटी पे करतोय 6 रुपये, सीएसटी, सीजीएसटी, एचजीएसटी या स्वरूपात. धिस डिडक्शन ऑफ द इनपुट टॅक्स, त्या इनपुट टॅक्स जे म्हणजेच ह्याचा जो कपात होते इनपुट टॅक्सची त्यालाच आपण काय म्हणायचं, इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणायचं आहे. हा जो इनपुट टॅक्स कपात करतोय वजावट करताना त्या कपातीलाच आपल्याला काय म्हणायचं आहे, ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे या ठिकाणी आउटपुट टॅक्स 36 रुपये आहे, इनपुट टॅक्स ज्याला आपण 24 रुपये म्हणतोय त्यालाच आपल्याला काय म्हणलंय, धिस डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स, त्या इनपुट टॅक्सच्या ज्या कपातीला आपल्याला म्हणायचं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याला काय म्हणायचं आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि उरलेला रिमेनिंग जीएसटी 12 रुपये पेएबल. म्हणजे इनपुट टॅक्स जो आहे त्यालाच या ठिकाणी काय सांगितले, डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज कॉल्ड ए इनपुट टॅक्स क्रेडिट. या पद्धतीनं तो जीएसटी भरणा शासनाला करतोय. मग थोडक्यात शासनानं जो कराचा भरणा केला तो साखळीतील प्रत्येक व्यापारी त्यानं खरेदीच्या वेळी दिलेला करच असतो जो तो शासनाला भरतोय. विक्रीच्या वेळी गोळा केलेल्या करामधूनच तो व्यापारी खरेदी करताना केलेल्या जीएसटी आणि विक्री करताना केलेला जीएसटी यांच्या फरकामधून, डिडक्शन मधूनच काय केला जातोय, वजावट करून उरलेला टॅक्स शासनाला भरतोय. या पद्धतीनं ह्या आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू पेएबल जीएसटी हा पार्ट आता आपण या ठिकाणी अभ्यासला. यानंतर आपल्याला सोडवलेली एक्झाम्पल्स आहेत. साधारणतः या ठिकाणी 3 ते 4 उदाहरणं आहेत, 3 उदाहरणं आहेत जी आपल्याला सोडवून दिलेली आहेत आणि कशा पद्धतीनं आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स अँड पेएबल जीएसटी आपल्याला एक्झाम्पलद्वारे समजून घ्यायचा आहे. तो या ठिकाणी सोडवलेल्या उदाहरणांमधून बघायचा आहे. पाहूया ती उदाहरणे. सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला बोर्डवरती दिसत आहे. मिस्टर रोहित इज ए रिटेलर. ही पेड जीएसटी ऑफ ₹6,500 rupees at the time of purchase. He collect GST of ₹8,000 at the time of sale. Find his input tax, output tax. Second, what is his input tax credit? Third, find his payable GST. Fourth, hence find the payable CGST and payable SGST. श्री रोहित हे काय आहे, ते किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तू खरेदीच्या वेळी 6,500 रुपये जीएसटी दिली आणि वस्तू विकताना 8,000 रुपये जीएसटी गोळा केली. विकताना 8,000 रुपये घेतले, गोळा केले आणि वस्तू खरेदी केली जेव्हा एका व्यक्तीकडनं तेव्हा त्यांनी 6,500 रुपये दिले. म्हणजे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स किती हा पहिला प्रश्न विचारलाय. दुसऱ्या भागामध्ये विचारले श्री रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळाला. त्यांनी देय असलेला जीएसटी काढा आणि केंद्राचा आणि राज्याचा देय कर काढा. रोहित यांनी शासनाकडे भरायचा कर. श्री रोहित, आन्सर कडे जाऊया. श्री रोहित पे जीएसटी टू गवर्नमेंट इज फर्स्ट आउटपुट टॅक्स. त्यांना आउटपुट टॅक्स म्हणजे काय, जेव्हा त्यांनी विक्री केली, विकला माल त्यावेळेचा त्यांना मिळालेला टॅक्स. ॲट द टॅक्स कलेक्ट ॲट द टाइम ऑफ सेल. विक्री केल्यामुळे मिळालेला जीएसटी हा आउटपुट टॅक्स आहे, तो आहे 8,000 रुपये. त्यानंतर दुसरा आहे इनपुट टॅक्स.
तो 6500 रुपये आहे. आणि त्या वेळेला आपल्याला सांगितलेलं आहे इनपुट टॅक्सला टॅक्स पेड टू द टाइम ऑफ परचेस. खरेदी करताना दिलेला टॅक्स त्यालाच आपण काय म्हणतोय क्रेडिट. कारण हा टॅक्स सेव्हिंग केलेला असतो व्यापाऱ्याकडं, त्या बिझनेसमॅनकडं, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याचंच नाव आहे देअरफॉर ITC इज इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट. शिल्लक GST असणारा तो किती आहे 6500 रुपये. यानंतर पुढचा प्रश्न आहे GST किती भरला. कोणी मिस्टर रोहित यांनी किती भरला. तर GST पेएबल त्यामध्ये आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट या पद्धतीने आपण वजावट करतो. आउटपुट टॅक्स आहे 8000, त्यातून इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 6500, डिफरन्स राहतोय 1500 रुपये, म्हणजे GST आहे 1500 रुपये भरलेले. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे ते केंद्राचा किती कर भरतील आणि राज्याचा किती कर भरतील. GST पेएबल, GST असं म्हणता येणार नाही, पेएबल CGST is equal to payable SGST is equal to GST total GST divided by 2, 1500 divided by 2, 750 rupees is the CGST is equal to the SGST payable. या पद्धतीने श्री रोहित काय करणार आहेत तर केंद्राला 750 रुपये, राज्याला 750 रुपये, एकूण 1500 रुपये टॅक्स, ITC 6500 आणि टोटल आउटपुट टॅक्स 8000 रुपये. या पद्धतीने त्यांच्या किमती मिळणार आहेत. एक्झाम्पल नंबर 2 टेक्स्ट बोर्ड वरती आहे. Messrs. J Chemicals purchase a liquid soap having taxable value ₹8,000 and sold it to the consumers for the taxable value ₹10,000. Rate of GST is 18%. Find the CGST and SGST payable by Messrs. J Chemicals. J Chemicals यांनी 8000 रुपये इतकी टॅक्सेबल व्हॅल्यू असं म्हणले खरेदी केलेला आणि विकलेला आहे 10,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू. ह्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे कर पात्र रक्कम, करास पात्र असणारी रक्कम 8000 आणि 10,000 आहे. त्याच्यावर त्यांनी 18% GST भरलेला नव्हता, तो त्याच्यावरती ऍड करावा लागेल. 8000च्या 10%, 10,000 रुपयेच्या 18%, 8000च्या 18% आणि 10,000च्या 18%, आणि त्यानंतर केंद्र आणि राज्याचा GST काढावा लागेल एकूण GST ला 2 न डिवाइड करून. पाहूया आन्सर काय सांगितलेलं आहे. तर पहिला 8000 रुपये त्यांनी खरेदी केलेला आहे म्हणले. इनपुट टॅक्स म्हणजे खरेदी केलेला टॅक्स, इनपुट टॅक्स त्यांना किती बसणार आहे जेव्हा वस्तू खरेदी केली तेव्हा. खरेदी केली ती 8000 रुपयाला, मग 8000 रुपये कुणाच्या त्याच्या पण 18% त्यांना टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 18%, 2 शून्य गेला, 18 144 आणि हा शून्य 1440 रुपये इतका इनपुट टॅक्स होणार आहे. त्यानंतर आउटपुट टॅक्स बघावा. आउटपुट टॅक्स म्हणजे त्यांनी जो माल विकला त्याच्यावरचा टॅक्स. विकलेला रक्कम आहे 10,000, त्याच्या 18%, कारण ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे म्हणून आपण त्याच्यावरचा टॅक्स काढतोय. 2 शून्य गेला,
18 एके 18 ह्या 2 शून्य 1800 1800 रुपये हा आउटपुट टॅक्स झाला. त्यानंतर त्यांनी भरलेला पेएबल जीएसटी किती आहे? देअरफॉर पेएबल जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट असं आपण म्हणतो. आयटीसी इनपुट टॅक्स म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट आहे कॅपिटल. आउटपुट टॅक्स आहे जो 1800 वजा 1440 वजाबाकी केल्यानंतर 360 रुपये शिल्लक राहतात. हा पेएबल जीएसटी 360 रुपये आहे. हा जीएसटी त्यांना 2 भागात डिवाइड करायचा आहे, केंद्राच्या आणि राज्याच्या रूपात. देअरफॉर पेएबल सीजीएसटी इज इक्वल टू पेएबल एसजीएसटी इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 2. 18 दुनी 36 180 रुपये केंद्र शासनाला ते टॅक्स भरणार आणि 180 रुपये हा राज्य शासनाला टॅक्स भरणार. देअरफॉर मेसर्स जय केमिकल्स पेएबल जीएसटी पेएबल सीजीएसटी is 180 rupees. SGST is 180 rupees. Total GST 360 rupees. या पद्धतीने मेसर्स जय केमिकल्स टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 18% जो रक्कम येतो त्याची डिडक्शन करून 2 भागांमध्ये सी आणि एसजीएसटी मध्ये केंद्र आणि राज्य शासनाला जीएसटी पे करणार आहे. तिसरं उदाहरण बोर्डवरती दिसत आहे. दुसरं आणि तिसरं तेच अंक आहेत, त्याच व्यक्ती आहेत, फक्त दोघांमध्ये अतिशय महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे दुसऱ्या उदाहरणामध्ये जीएसटी हा टॅक्सेबल व्हॅल्यूच्या किमती दिल्या होत्या या ठिकाणी, आणि आता आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत त्या विथ जीएसटी ह्या किमती दिलेल्या आहेत. म्हणजे अगोदर दिलेल्या किमती ह्या टॅक्सेबल व्हॅल्यू कर पात्र रक्कम होत्या आणि आता दिलेल्या रक्कम ह्या कराचा भरणा करून त्या ठिकाणी दिलेल्या रक्कम आहेत. 8000 रुपये आता दिलेल्या आहेत त्या कोणत्या आणि 10000 दिलेल्या कोणत्या आहेत त्या बघा. मेसर जय केमिकल्स परचेस ए लिक्विड सोप फॉर ₹8,000 विथ जीएसटी अँड सोल्ड इट to the consumers for ₹10,000 with GST. Rate of GST is 18%. Find the amount of CGST and SGST to be paid by Jay Chemicals. याच्या पूर्वी आपण काय केलं होतं तर इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स काढला आणि आउटपुट टॅक्स मधनं इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस केला, पेएबल जीएसटी मिळाला. इथं पण तेच करायचं आहे, पण पूर्वीच्या अंकांमध्ये हा टॅक्सेबल व्हॅल्यू होत्या, त्याच्यावरून कर घेतला नव्हता, आपल्याला त्याच्यावरून कर काढायचा होता. इथं दिलेल्या रकमेमधून कर किती आपण भरला ती अमाऊंट, तो अंक आपल्याला बाजूला काढायचा आहे. म्हणजे 8000 रुपये मध्ये जीएसटी दिलेला आहे, जीएसटी देऊन ती रक्कम झालेली आहे, टोटल व्हॅल्यू 8000 रुपये. 10000 रुपये सुद्धा रक्कम तशीच आहे. 10000 रक्कम सुद्धा काय झालेली आहे तर जीएसटीच्या रकमेमध्ये त्यांनी टॅक्सेबल व्हॅल्यू ऍड केली की टोटल रक्कम 10000 झालेली आहे. म्हणजे ती भरलेली जीएसटी 2 वेळेला, वस्तू खरेदी करताना 8000 रुपये भरले आणि वस्तू विकताना 10000 रुपये. या पद्धतीनं जीएसटी सहित त्या 2 रकमा आहेत. त्या दोन्ही रकमांमधून आपल्याला अगोदर इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स काढावा लागेल. इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स मिळवण्यासाठी आपण याच्या अगोदर टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू याला आपण 100 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू मानून सोडवलं. अगदी त्या पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल सोडवायचं आहे. टोटल व्हॅल्यू टोटल जीएसटी असं म्हणू इज इक्वल टू
टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस जीएसटी, सॉरी प्लस जीएसटी. जीएसटी मध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू ऍड केल्यानंतर आपल्याला ती रक्कम मिळणार आहे. मग इथं आपल्याला जी जीएसटी रेट दिलेला आहे ती 18% आहे. इफ जीएसटी रेट इज इक्वल टू 18%, देअरफॉर इथे जीएसटी रेट 18% असेल तर इफ टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपीज, देन टोटल व्हॅल्यू 118 रुपीज 18% करानुसार असणार आहे. हे दोघांचं गुणोत्तर स्थिर असते हे आपण याच्या अगोदर पण शिकलोय. टोटल व्हॅल्यू अँड टॅक्सेबल व्हॅल्यू रेशो इज इक्वल टू कॉन्स्टंट रेशो. त्यांचा गुणोत्तर समान आहे कारण सेम जीएसटी, बिकॉज त्यांच्यामधलं कारण काय, जीएसटीचा दर त्यांच्यामध्ये समान असल्यामुळं. इफ जर आपण याचा टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स मानला, जर आपण एक्स रुपये घेतला, टोटल व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट अमाऊंट मध्ये पहिल्यामध्ये काय दिलेले आहे, टोटल व्हॅल्यू 8000 रुपीज. म्हणजे पहिल्या व्यवहारात त्याला 8000 रुपये दिले, वस्तू खरेदी केली, जीएसटी सहित दिली. यामध्ये आपल्याला इनपुट टॅक्स किती मिळतोय तो आपल्याला पाहायचा आहे. त्याचा रेशो काढून पाहावं लागेल. इनपुट टॅक्स टॅक्सेबल व्हॅल्यू, एक मिनिट, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स असेल, टोटल व्हॅल्यू 8000 असेल, इथं टॅक्सेबल व्हॅल्यू 100 असेल तर टोटल व्हॅल्यू 118 होणार आहे. हे रेशो समान असणार आहे. गुणाकार करूया. एक्स बरोबर 100 गुणिले 8000 छेद 118. एक्स इज इक्वल टू, या दोघांचा भागाकार होतोय 100 गुणिले 4000 छेद 59. 4000 आणि 59 यांचा भाग घालूया. हजार भागिले 59 आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 सख्ख 354. 10 तून 4 गेले 6, 10 तून 6 गेले 4, 4 4 गेले 0, उतरून घेतले 0. 460 सत्ते 67 चा भाग लागतोय. 413. 10 तून 3 गेले 7, 6 तून 2 गेले 4, 4 4 गेले 0, दशांश चिन्ह परत उतरून घेतले 0. 470 इथं आहे 472, 413 पुन्हा या ठिकाणी 7 चाच भाग लागतोय. 413. 10 तून 3 गेले 7, 7 तून 2 गेले 5, 0. 57 उतरून घेतले 0. 570 या ठिकाणी 9 चा भाग लागतोय. 531. 10 तून 1 गेला 9, 4 7 तून 4 गेले 3, 0. 39 परत 0 घेतले. 390 या ठिकाणी 1 2 3 4 5 6, 6 चा भाग लागतोय. 354. 10 तून 4 गेले 6, 9 तून 6 गेले 3, 0 परत 360 पुन्हा हाच भाग लागतोय. 4 दशांश स्थळ झाली. 354. 6च भाग राहतोय 0, शेवटी 6च राहते. या ठिकाणी आपण 4 दशांश स्थळापर्यंतच भाग घेऊया. या ठिकाणी आपण 4 दशांश स्थळापर्यंत किमती लिहूया. याचं उत्तर आपल्याला मिळते. x बरोबर
इथं असणार 100 आणि या दोघांचा भागाकार आपल्याला मिळते 67.7966. 100 न गुणल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 67. हा 2 शून्य 2 दशांश स्थळ पुढे गेलं 79.66. ही x ची किंमत आपल्याला मिळाली. आता ही जी x ची किंमत आहे यावरून आपण इनपुट टॅक्स काढायचा आहे. इनपुट टॅक्स कारण सुरुवातीची 8000 रक्कम आहे जी त्यांनी खरेदी केलेली आहे, म्हणून इनपुट टॅक्स इज इक्वल टू 8000 वजा 6779.66. 8000 आणि 6779.66 यांची आपल्याला काय करावे लागेल, वजाबाकी करावी लागेल. करूया वजाबाकी. इथं आपल्याला 59 चा पाडा पाहावा लागला तेव्हा आपण यांचे भागाकार करू शकलो. 8000 वजा 6779.66 वरती शून्य घेऊया. 10 तून 6 गेले 4, 10 तून 7 गेले 3 पॉइंट, 10 तून 10 गेले 0, 10 तून 7 गेले 3, हातच्या गेला 10 तून 8 गेले 2, 10 तून 8 तून 7 गेला 1, 1230. इथला एक हातच्या राहिला 1220.34. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार आहे 1220.34 रुपये इतका इनपुट टॅक्स किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट आपण म्हणला तरी चालेल, हा आपल्याला मिळाला. यानंतर आपल्याला आउटपुट टॅक्स काढायचा आहे जो 10,000 रुपये इतक्या रकमेवर आहे. आपल्याला दिलेल्या माहितीनुसार 10,000 या पद्धतीने जशी आपण किंमत काढली अगदी तसेच आपल्याला काय करावं लागेल, 10,000चा विचार करावा लागेल. यामध्ये सेकंड पॅटर्न मध्ये ह्याच रेशोचा वापर करायचा आहे. टॅक्सेबल व्हॅल्यूला आपल्याला काय म्हणायचं आहे, x मानूया आणि टोटल व्हॅल्यू 10,000 दिलेलीच आहे ती घेऊया आणि मग सोडवूया. x छेद 10,000 बरोबर 100 छेद 118. याच पद्धतीने आपण क्रिया केली. x बरोबर 100 गुणिले 10,000 छेद 118. 10,000 आणि 118 यांचा भागाकार करूया. 100 गुणिले 5,000 छेद 59. 5,000 आणि 59 यांचा भाग घालूया. 5,000 भागिले 59 531 472. 8 चा भाग लागतोय 472. वजाबाकी केली 10 तून 2 गेले 8, 10 तून 8 गेले 2, 0 उतरून घेतला 0. 280. 4 चा भाग लागतोय 236. 10 तून 6 गेले 4, आजच्या गेला 1, 8 तून 4 गेले 4, 0 परत दशांश चिन्ह देऊया. 440 आले. 440 413 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 चा भाग लागतोय 413. 10 तून 3 गेले 7, 4 तून 2 गेले 2, 0 270. 270 या ठिकाणी 236 चा म्हणजे पुन्हा 4 चा भाग लागतोय 236. 10 तून 6 गेले 4, 7 तून 4 गेले 4 आणि 3 7, 0 उतरून घेतला 0. 340 या ठिकाणी आला. 1 2 3 4 5 चा भाग लागतोय 295. 10 तून 5 गेले 5, आजच्या गेला 1. 14 तून 10 गेले 4, 3 तून 3 गेले 0 45. एक घर राहिलेला आहे 4. 450. 413 म्हणजे 7 चा भाग लागतोय 413. 10 तून 3 गेले 7, आजच्या गेला 1. 5 तून 2 गेले 3,
आणि 0 37 आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी 84.7457 गुणिले हा 100 म्हणजेच हा 2 दशांश स्थळ पुढे गेला 74.57 रुपये इतकी किंमत मिळणार आहे. म्हणजे इथं इनपुट टॅक्स आपल्याला जसा हा एक्स मिळाला तसा इथला आउटपुट टॅक्स मिळणार आहे, कारण 10,000 रुपयाला त्याने ती वस्तू विकलेली आहे. म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर 10,000 रुपये वजा 8,474.57 इथं वजाबाकी करूया. 10,000 वजा 8,474.57 इथं 2 दशांश स्थळ घेतली. 10तून 7 गेले 3 राहिले, ह्याच्या गेला 1. 10तून 6 गेले 4 राहिले, ह्याच्या गेला 1. 10तून 5 गेले 5 राहिले, पॉइंट इथं दिला. 10तून 8 गेले 2 राहिले, 10तून 5 गेले 5 राहिले, 10तून 9 गेला 1 राहिला आणि 1तून 1 गेला 0. 1525.43 या पद्धतीने 1525.43 ही किंमत मिळणार आहे. इतके रुपये आउटपुट टॅक्सला ते देणार आहेत. पेएबल जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू आउटपुट टॅक्स आहे 1,525 रुपये 43 पैसे वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1,220 रुपये 34 पैसे. वजाबाकी केली 13तून 4 गेले 9 आणि 4 13, ह्याच्या गेला 1. 4 4 0 5 0 3 0 305 रुपये 9 पैसे हा पेएबल जीएसटी असणार आहे. सीजीएसटी बरोबर एसजीएसटी हा जीएसटीतनं 2 वजा केल्यानंतर मिळतोय 305 रुपये 9 पैसे च्या निम्मा जीएसटी हा आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी असणार आहे. बे 1 बे बे 5 10 बे 2 4 बे 5 10 बे 4 8 102 घरापर्यंत आपल्याला ठीक आहे. 152 रुपये 54 पैसे इतका पेएबल जीएसटी असणार आहे सीजीएसटी आणि तितकाच एसजीएसटी मिळणार आहे आणि टोटल जीएसटी आहे 305 रुपये 9 पैसे. या पद्धतीनं आपल्याला दोन्ही पण एक्झाम्पल दुसरं आणि तिसरं मेसर्स जय केमिकल्स यांचंच होतं. 8 आणि 10,000 ह्याच अमाऊंट होत्या. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये टॅक्सेबल अमाऊंट होत्या आणि इथं दिलेल्या टोटल अमाऊंट आपल्याला विथ जीएसटी जीएसटी पेड केल्यानंतरच्या होत्या. त्यामुळं आपल्याला काय करावं लागलं, दिलेल्या 18% मध्ये जी रेशो काढल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू जी मिळाली त्यातून आपल्याला 8,000 या टोटल व्हॅल्यू मधून ती वजा करावी लागली. म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. 8,000 मधनं टॅक्सेबल व्हॅल्यू वजा केली तर आपल्याला 1,220 हा इनपुट टॅक्स मिळणार. तसंच दुसऱ्याचा टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काढावी लागली. ती आपल्याला 8,774.57 मिळाली आणि त्या 10,000 मधून वजा केल्यानंतर आपल्याला तो टॅक्स मिळाला 1,525 रुपये 43 पैसे आणि दोघांची वजावट म्हणजे पेएबल जीएसटी 305 रुपये 9 पैसे आणि केंद्राचा आणि राज्याचा 152.54 पैसे. 152 रुपये 54 पैसे केंद्राचा, 152 रुपये 54 पैसे राज्याचा. या पद्धतीने आपण तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी कंप्लीट केलं. चौथं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, बोर्डवरती आपल्याला दिसतंय. सपोज मॅन्युफॅक्चरर सोल्ड ए सायकल फॉर ए टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹4,000 टू द होलसेलर सोल्ड इट टू द रिटेलर फॉर ₹4,800 टॅक्सेबल व्हॅल्यू. रिटेलर सोल्ड इट टू ए कस्टमर फॉर ए ₹5,200 taxable value. Rate of GST is 12%. Complete the following activity to find the payable CGST, SGST to each stage of trading. प्रत्येक साखळीमध्ये त्यांना किती रुपये जीएसटी भरावा लागला हे आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये सोडवत असताना
दिलेल्या माहितीमध्ये हे 4 जे साखळीचे प्रकार दिलेत त्यामध्ये आपण माहिती भरूया. पहिला आहे मॅन्युफॅक्चरर, इथं आहे होलसेलर, इथं आहे रिटेलर आणि इथं आहे कस्टमर. या पद्धतीनं साखळी पूर्ण होणार आहे. आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चर 12% ऑफ 4000 रुपीज. 4000च्या 12%, इथं 4000 असणार आहे. 12%, 2 शून्य गेल्या, 12 चौक 48, 480 रुपये होणार आहेत. त्यानंतर जीएसटी पेएबल 480 दिलेले आहेत. आउटपुट टॅक्स होलसेलरचा 12% में 4800चा 576 दिलाय. जीएसटी पेएबल होलसेलर आउटपुट मायनस इनपुट 576 वजा 480 96 दिलेला आहे. आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर 12% 5200च्या, या ठिकाणी आपण सोडवूया. 5200च्या 12%, 12 दुनी 24, 24 4 गेले 2, 12 पंचे 60 आणि 2 62, 624 रुपये इतका जीएसटी त्यांना भरावा लागेल. आउटपुट टॅक्स भरावा लागेल. जीएसटी पेएबल बाय रिटेलर, आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ द रिटेलर. 624 मधनं 576 वजा करायचा. 624 वजा 576, या दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी केल्यानंतर 624 576, 14तून 6 गेले, 6 4 आणि 4 14, हातच्या गेला 1, 12तून 8 गेले, 8 आणि 4 12, 0 48 रुपये. 48 यांना काय होणार आहे? जीएसटी पेएबल असणार आहे. म्हणजे दिलेल्या ऍक्टिव्हिटी बेस मध्ये आपण ती माहिती कंप्लीट केली. त्या ऍक्टिव्हिटीच्या नंतर पुढे आपल्याला सांगितलंय ते एका स्टेटमेंट मध्ये मांडायचं आहे आणि ते स्टेटमेंट त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे. ते स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिसते. स्टेटमेंट ऑफ जीएसटी पेएबल ॲट ईच स्टेज ऑफ द ट्रेडिंग. यामध्ये सांगितलेलं इंडिव्हिज्युअल, मॅन्युफॅक्चर, होलसेलर, रिटेलर, टोटल जीएसटी पेएबल, सीजीएसटी, एसजीएसटी एकूण दिलेले आहे. पहिला 480 आहे, वरती दिसतोय. त्यानंतर 96 रुपये आहे. त्यानंतर रिटेलरला 48 रुपये दिलेला आहे. तिघांची बेरीज करूया. 6 12 आणि 2 14, 1404, हातच्या गेले 1, 4 आणि 1 5, हातच्या 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 22ची 2, हातच्या गेले 2 आणि 4 6, 624. आता 480च्या 2 भागात विभागलाय. 240 240, 96चा 2 भागामध्ये या ठिकाणी विभागणार आहे. 96चे 2 भागात 48 48 आणि 48चे 2 भागात विभागणार आहे. 24 24 आणि मग यांचं विभागणी होणार आहे. 624च्या निम्मा 312, 312 यांची बेरीज. या टेबल मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये 4th क्वेश्चन विचारला होता. तो आपण तिघांच्या आउटपुट इनपुट टॅक्स होलसेलर, मॅन्युफॅक्चर, होलसेलर, रिटेलर यांच्या स्वरूपात आपण या ठिकाणी मिळवला. याच बेसवर आधारित प्रॅक्टिस सेट 4.2 आहे. त्यामध्ये 7 उदाहरण आहेत, ते आपण सोडवूया, त्याच्यावर चर्चा करूया. काय अडचण असल्यास सांगा, ते आपण या ठिकाणी पूर्ण करूया, ते सोडवूया. भेटूया पुढील 4.2 या प्रॅक्टिस सेट मध्ये. धन्यवाद.